किचनमध्ये रोज काम करताना छोट्या छोट्या गोष्टी खूप फरक पाडतात. तर मी किचनमधले असे 10 आपल्याला युजफुल अशा काही टिप्स शेअर करणार आहे. तर मी स्वतः रोज डेली स्वयंपाक करताना वापरते. त्यामुळे वेळ, मेहनत आणि गॅस हे सर्वच वाचतं. नमस्कार फ्रेंड, मी शीतल. तुम्ही बघत असाल शीतल विपुल लाईफस्टाईल ब्लॉग. तर जर तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही जो रोज किचनमध्ये स्वयंपाक करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की या व्हिडिओमध्ये मी स्वयंपाक करताना अशा काही ज्या टिप्स आहेत आपण रोज आपल्याला उपयोगात येतील, तर अशाच काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. टिप्स नंबर 1, बाजारातून भाजी आणल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका किंवा लगेच धुवू नका. तशीच कोरडी करा आणि छान एका रुमालामध्ये, एका कापडामध्ये छान गुंडाळा आणि फ्रीजमध्ये ठेवा. असं केल्यानंतर आपली जी भाजी आहे ती 4 ते 5 दिवस फ्रेश राहील. टिप्स नंबर 2, कांदा कापताना तुम्हाला डोळ्यात पाणी येतं का? तर ही टिप्स नक्की फॉलो करा. तर कांदा कापण्याआधी कांदा 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर कांदा कापा. असं केल्याने तुमच्या डोळ्यांना तिखट पण लागणार नाही आणि डोळ्यांमध्ये पाणी पण येणार नाही. टिप्स नंबर 3, तुम्हाला जर कधी तुम्ही भात केला आणि भाताचा खूप गटका होत असेल किंवा भात खूप चिकट होत असेल तर ही टिप्स नक्की फॉलो करा. जर भात शिजवताना आपण भातामध्ये एक चमचा तेल किंवा 1 चमचा तूप टाका किंवा लिंबू टाका. असं केल्याने भात एकदम छान मोकळा आणि सैल होईल. टिप्स नंबर 4, डाळ जर लवकर शिजवायची असेल किंवा डाळ लवकर शिजवण्यासाठी तर डाळ शिजताना लगेच मीठ घालू नका. डाळ पूर्ण शिजून झाल्यावरती शेवटी मीठ घाला. असं केल्याने डाळ लवकर शिजते. टिप्स नंबर 5, पोळी मऊ होण्यासाठी तर पोळीचं पीठ भिजवतो आपण, कणिक भिजवतं, तर त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाण्याने कणिक भिजवा आणि कणिक भिजून झाल्यानंतर 10 मिनिटं तसं ते झाकून ठेवा. असं केल्याने पोळ्या खूप सॉफ्ट बनतात आणि जास्त वेळ त्या सॉफ्ट पण राहतात. टिप्स नंबर 6, फ्रीज उघडल्यानंतर जर कुबट वास येत असेल तर फ्रीजमध्ये एक अर्धा लिंबू कट करून ठेवा. और ऑप्शनमध्ये तुम्ही एका वाटीमध्ये बेकिंग सोडा पण ठेवू शकता किंवा तुम्ही कॉफी ठेवा. पण प्रेफर लिंबू करा, कारण की लिंबू ठेवल्यानंतर छान आणि फ्रेश वास येईल. टिप्स नंबर 7, सगळ्यात इम्पॉर्टंट टिप्स आहे गॅस वाचवण्यासाठी. तुम्ही ज्या पण आपण भाज्या बनवतो किंवा उसळ बनवतो तर गॅसवर झाकण ठेव, भाजींवरती झाकण ठेवू बनवा. कारण की अशा केल्याने भाज्या पण लवकर शिजतात आणि आपला गॅसही वाचतो. कारण की सध्या गॅस खूप महाग झालाय, त्यामुळे ही टिप्स नक्की फॉलो करा. टिप्स नंबर 8 मध्ये तेल कमी वापरण्यासाठी. तर तेल कमी वापरण्यासाठी भाजी बनवताना तेल छान आधी गरम करून घ्या आणि मगच त्यामध्ये भाजी घाला. असं केल्यानंतर आपल्याला भाजीमध्ये तेल पण कमी राहील, आपल्या भाज्या ज्या आहेत जास्त ऑइली पण वाटणार नाही आणि आपण हेल्दी पण फूड खाऊ शकतो. त्यामुळे तेल कधी पण वापरताना तेल छान गरम करून मगच वापरा. टिप्स नंबर 9, भाजी छान कुरकुरीत होण्यासाठी. तर भाजी शिजताना नक्कीच मीठ घालू नका. भाजीमध्ये शेवटी मीठ घाला. असं घातल्याने भाजी छान कुरकुरीत होईल. तर या टिप्स नक्की फॉलो करा. टिप्स नंबर 10 आणि सगळ्यात शेवटची स्टेप, सकाळी सुटल्यानंतर खूप घाई होते का? तर सकाळी सुटल्यानंतर घाई होऊ नये म्हणून रात्री झोपण्यापूर्वी सकाळचं जे रुटीन असतं ते रात्रीच भाज्या वगैरे कट करून ठेवा. असं केल्याने सकाळी घाई पण होणार नाही आणि सकाळचा वेळ पण वाचेल. तर चला, जर ह्या किचन टिप्स जर तुम्हाला युजफुल वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही कुठल्या टिप्स फॉलो करत होते आणि शीतल विपुल लाईफस्टाईल ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. कारण की ह्या चॅनलवरती मी लाईफस्टाईल ब्लॉग, रुटीन ब्लॉग, किचन टिप्स आणि ज्या काही आपल्या हाऊसवाईफसाठी ज्या पण काही टिप्स आणि ज्या काही ट्रिक्स आपल्याला वापरायच्या आहेत, ज्या काही आपल्याला इझी होऊ शकतं, आपलं घरकाम इझी होऊ शकतं किंवा ज्या माझ्याकडे काही टिप्स आहेत ज्या काही मी फॉलो करते, माझं काम इझी झालं हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि माझे रुटीन ब्लॉग पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर असेच रुटीन ब्लॉग बघण्यासाठी किंवा अशाच काही टिप्स बघण्यासाठी आपल्या शीतल विपुल लाईफस्टाईल ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटू अशा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मी डेली मिनी ब्लॉग चॅनलवरती अपलोड करतच असते आणि आठवड्यातून 2 वेळेस फुल व्हिडिओ अपलोड करते, लॉंग व्हिडिओ. तर रुटीन ब्लॉग बघण्यासाठी आणि मिनी ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असे छोटे मोठे जे ब्लॉग आहेत ते तुम्ही बघत राहा. तर चला, भेटू अशा नवीन एका व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तर आता पुढचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की असेच काही जे फॅमिलीचे छोटे मोठे एन्जॉय आहे ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करणं फार गरजेचं आहे. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही माझ्या फॅमिलीचा भाग व्हा आणि येणारे छोटे छोटे मिनी ब्लॉग किंवा लॉंग व्हिडिओ नक्कीच बघत राहा. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.